जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी विचारांच्या या सिरीजमध्ये मी दीक्षा गायकवाड आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. अपमान सहन करू नये ज्यांनी कधीच शिक्षण बंद नाही केले, अन्याय होत असताना त्यांनी कधीच शिक्षणात तडजोड होऊ दिली नाही, संघर्ष करत असताना ज्यांनी कधीच हार मानली नाही, अशा बाबासाहेबांची खरी स्टोरी आता सुरू होती. 14 एप्रिल 1891. 14 एप्रिल 1891 मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्याचबरोबर जन्माला आला कधीच न संपणारा संघर्ष, अपमान, अन्याय, भेदभावाची भावना. संघर्षात जन्म, अपमानात बालपण आणि अन्यायात सुरू झालेला आयुष्याचा प्रवास. आणि या सर्वांसमोर उभा होता लहानसा भिवा एक खूप मोठा प्रश्न घेऊन की माणूस म्हणून जन्मला असतानाही माझ्यासोबतच हा भेदभाव का. आणि याच परिस्थितीत बाबासाहेबांचं शालेय शिक्षणाला सुरुवात झाली आणि सुरू झाला अत्यंत खडतर आणि अवघड प्रवास. कारण ज्ञानाच्या मंदिरातही अन्यायाचा अंधार होताच आणि त्या अंधारातही एक दिवा नावाचा दिवा हा सतत चमकत होता. तुम्हाला माहितीये का, ज्यांनी या अखंड भारताचे संविधान लिहिले त्यांना त्यांच्या बालपणी पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. होय, एकेकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतून भिवा येत असे आणि म्हणूनच त्यांना सवर्णीय विद्यार्थ्यांबरोबर शाळेच्या वर्गात बसू दिले जात नव्हते. बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले. एवढंच नव्हे तर पाण्याची तहान जरी लागली तरी ते शाळेच्या आवारातील असलेले पाण्याठ्यावरती जाऊन पाणी पिऊ शकत नव्हते. एखाद्या सवर्णाने वरतून हातावरती पाणी ओतलं तरच बाबासाहेबांना ते प्यावे लागत असे. कल्पना करा, आज आपल्यावरती जर कुणी आवाज चढवून जरी बोललं तरी आपल्याला ते सहन होत नाही, किंबहुना आपण ते सहनच करू शकत नाही. तरीही बाबासाहेबांनी एवढा अपमान सहन करूनही कधीच शिक्षणात तडजोड येऊ दिली नाही, कधीच शिक्षण बंद केले नाही. आणि याच जिद्दीमुळे ते शालेय शिक्षण खूप चांगल्या प्रकारे पार पाडून पुढे मुंबईहून कोलंबिया विद्यापीठात गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये ते शिकले. अत्यंत खडतर परिस्थिती होती, अपमान होत होता, अन्याय होत होता, भेदभाव होत होता. कधी कधी तर एक वेळचं जेवण जेवणासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसायचे. तरी सुद्धा बाबासाहेबांनी कधीच तक्रार केली नाही. तरीही ते दिवसभर 18 तास ते लायब्ररीत बसून असायचे आणि एवढं उच्च शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःला आणि आपल्या देशाला पुढे नेण्याचं काम केलं. मित्रमैत्रिणींनो, बाबासाहेबांचं एवढं सर्वोत्तम उदाहरण आपल्यासमोर असताना देखील आज या गोष्टीची खंत वाटते की आपली ही जनरेशन कुठेतरी आपल्या ध्येयापासून विचलित होताना आपल्याला दिसत आहे. आणि याचं जर कुठलं प्रमुख कारण असेल तर ते म्हणजे इंटरनेट आणि मोबाईलचा अतिवापर. आज कदाचित जर बाबासाहेब असते तर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना नक्कीच हे सांगितलं असतं की इंटरनेट हे आपल्या ज्ञान मिळवण्यासाठी वापरा, मोबाईल हे आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वापरा, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जगा आणि आपलं भविष्य घडवणं हे आपल्याच हातात असतं. आणि ते घडवण्याची सर्वोत्तम चावी जर कुठली असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षण. चला तर मग या भीमजयंतीला बाबासाहेबांना ट्रिब्यूट करण्यासाठी फक्त जय भीम म्हणू नका, तर त्यांच्या विचारांप्रमाणे जगा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम.